रायगड जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस तथा रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य यांचा मुलगा मनीष नरेंद्र म्हात्रे ह्यानं पीडित 15 वर्षांच्या मुलीवर लग्नाचं आमिष दाखवून आणि व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देऊन सप्टेंबर महिन्यापासून अनेक वेळा शारीरिक शोषण करून अत्याचार केल्याचा पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। याविषयी सविस्तर वृत्त असे की ह्यातील पीडित मुलगी आणि मनीष यांनी स्नॅपचॅटवरून 2024 मध्ये त्यांची ओळख झाली। त्यानंतर ते एकमेकांशी बोलायला लागले। ऑगस्ट 2024 मध्ये मनीष यानं पीडित मुलीला तुम्हाला आवडतेस, तुझ्यासोबत लग्न करायचंय असं बोलून त्यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती अत्याचारही केला। त्यानंतर तिला तू कोणाला सांगितलंस तर तुझा व्हिडिओ व्हायरल करीन अशी धमकी सुद्धा दिली आणि अशा प्रकारे धमकी देण्याचा प्रकार तो वारंवार करू लागला आणि जबरदस्तीने तिच्यावरती अत्याचारही केले। पीडित मुलीनं व्हिडिओ व्हायरल होईल ह्या भीतीनं अत्याचार सहन केले। पण 23 फेब्रुवारी 2025ला मनीषनं पीडित मुलीला धमकावून रात्री 11:30च्या सुमारास भेटण्यासाठी बोलावलं आणि तिला कालव्या मार्गे कासमाळमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार करून शारीरिक संबंध प्रस्थापित केले। ज्यावेळी मनीष तिला घराच्या जवळ सोडवण्यासाठी आला तेव्हा पीडित मुलीच्या वडिलांनी ते पाहिलं। तोपर्यंत मनीष हा पीडित मुलीला सोडून तिथून पसार झाला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनीष ह्याला पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच्या घरी बोलावलं। त्यावेळेला त्यानं मी तुमच्या मुलीशी लग्न करणार नाही, मी तिला अशीच टाइमपाससाठी ठेवली आहे, तुम्हाला काय करायचंय ते करा, मी घाबरत नाही, माझ्या आईची वट वरपर्यंत आहे असं पीडित मुलीला आणि तिच्या वडिलांना धमकावून मनीष तिथनं निघून गेला। त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठलं। ह्यातील अपराधी मनीष याची आई हिनं आपल्या राजकीय बळाचा उपयोग करण्याचाही प्रयत्न केला। पण स्थानिक भाजपच्या नेत्यांना खरी कहाणी समजल्यानंतर त्यांनी ह्या प्रकरणातनं काढता पाय घेतला आणि अपराध्याला शासन व्हायलाच पाहिजे अशी भूमिका घेत ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनी योग्य ती न्यायाची बाजू घ्यावी अशी भूमिका सुद्धा घेतली। यातील अपराधी मनीष म्हात्रे ह्याची आई भाजपच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीची पदाधिकारी तसंच जिल्हा शांतता कमिटी सदस्य असल्यानं ह्यातील अपराधी आपल्या आईच्या पदाचा गैरवापर करून पीडित मुलीप्रमाणे इतरही मुलींवरती असा प्रकार केल्याचा तपास शेवटी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तरी सुद्धा जिल्हा शांतता कमिटीवरनं आरोपीच्या आईला त्वरित बडतर्फ करावं अशी मागणी आता जोर धरते आहे। कारण आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जिल्हा शांतता कमिटी सदस्य ढवळाढवळ करण्याची सुद्धा शक्यता आहे। अशा सुद्धा चर्चा आता पेणच्या नाक्यावरती होत आहेत।